प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण शेवग्याच्या पाल्याचे पराठे करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आता इथे आमच्याकडे झाड आहे शेवग्याचं आणि अतिशय गोड शेंगा आहेत. तर असं वाटलं की करावी शेवग्याच्या पाल्याचे पराठे. इथे मी साधारण 1 वाटी पाला निघेल आपला हा. हे मिठाच्या पाण्यात मी भिजत घातले आणि छान कोवळा कोवळा पाला घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले आणि म्हणजे त्याच्यावरची धूळ वगैरे माती काय असेल ते सर्व निघून जाईल. तर हे आता आपल्याला धुवून निथळत ठेवायचं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि निथळत ठेवायचं. इथे 4-5 कांदे मी घेतले, बारीक आहेत, छोटी साईज आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कोथिंबीर भरपूर घ्यायची, साधारण 1 वाटीभर कोथिंबीर चिरलेली. 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 6-7 हिरवी मिरची. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. तर याचं आपल्याला वाटण तयार करायचं. आणि जिरे 1 चमचा घेतले, ते आपल्याला फोडणीला घालायचे. आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे तोपर्यंत ते छान मुरतं. 3 ते 4 वाट्या पीठ घेतले मी. त्या हिशोबाने आता आपल्याला मीठ टाकायचे. स्टफिंगमध्ये पण आपण मीठ घालणार आहोत, त्यामुळे थोडं जपूनच. थोडंसं तेल आणि साध्या पाण्यानेच मळून घ्यायचं. दहा मिनटं तरी आपण याला मुरवत ठेवणार आहोत. असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. बघा आता आपलं पीठ मळून झाले. आता हे आपल्याला स्टफिंग होईपर्यंत आणि स्टफिंग थंड होईपर्यंत मुरवत ठेवायचं. तर झाकण घालून मुरवत ठेवूया. आता स्टफिंग बघूया आपण. हे बघा, आता इथे मी कांदा बारीक चिरून घेतला, उभा आडवा. त्यानंतर कोथिंबीर आणि हा आपला शेवग्याचा पाला आणि हे आपलं वाटण, आलं लसूण हिरवी मिरची. आता फोडणी देऊया. तेल टाकूया. कांदा बुडेल इतपतच तेल घालायचे, जास्त ओलसर करायची नाही आपल्याला. जिरे घालूया. हे बघा, कांदा छान परतला. आता आपण त्यात वाटण घालूया. आता हळद, कोथिंबीर आणि शेवग्याचा पाला. चवीप्रमाणे मीठ. पिठामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे. पाल्याची देठंसुद्धा मी घेतलेली आहे, कारण एकदम कोवळी कोवळी होती. बारीक चिरून घ्यायची. 1-2-3 मिनटं आपण ठेवूया आणि मग काढून घेऊया. आता काढून घेऊया. ताटामध्ये थंड करायला ठेवायचं.
हे बघा, आता आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे आणि पीठ पण छान मुरलेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. आता एक छोटासा गोळा घ्यायचा. मला जितका छोटा मोठा पराठा करायचा असेल त्या हिशोबाने मी एवढा घेते. अशा प्रकारे वाटी करून घ्या. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं खाली आणि असं यात भरून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे अंगठ्याने दाबून घ्यायचं. अलगद हाताने लाटून घ्यायची. थोडं तरी ते बाहेर येतच, किती पण अलगद लाटली तरी, कारण स्टफिंग पण व्यवस्थित भरायला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे लाटून घेतला मी. तर फ्राय करून घेऊ. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. पहिला होईपर्यंत दुसरा लाटून घ्यायचा. आता इथे मी घरच्या तुपाचा वापर करते. म्हशीचं तूप आहे हे. हे बघा, असा खरपूस तळून घ्यायचा. आता मी बाकीचे पण करते आणि मग दाखवते. आणखी एक करून दाखवते. अशी थोडंसं पीठ टाकून घ्यायचं त्यावर. आणि स्टफिंग भरून घेतलं आणि हे बंद करून घ्यायचं. असं अंगठ्याने दाबून घ्यायचं, म्हणजे सगळीकडं स्टफिंग पसरतं. थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं आणि तव्यावर टाकायचं. पराठ्याला भरपूर तूप लागतं आणि भरपूर तुपातच छान लागतो. तो छान खरपूस भाजला जातो. हे बघा, मस्त भाजल्या गेलेलं आहे. आता मी असे करून घेते. हे बघा, मस्त फ्राय झालेले आहेत आपले
पराठे भाजून घेतलेले आहेत छान आणि अतिशय पौष्टिक आहे शेवग्याच्या पाल्याचे पराठे. करून बघा तुम्ही. डोळ्यांनासुद्धा अतिशय चांगला आहे शेवगा. त्याची साल, त्याची पानं, त्याची फुलं सगळं काही औषधी आहे. शेंगासुद्धा आणि डोळ्यांना तर अतिशय छान आहेत. तर अशा प्रकारचे पराठे तुम्ही करून बघा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकतात. हे सुंदर झालेले आहेत. तर नक्की करून बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही. चवीलाही छान लागतात. करून बघा तुम्ही. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.